शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राच्या जनतेच्या पसंतीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे। दरम्यान या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आमदार बच्चू कडू, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, तुम्ही आमदार झाले त्यावेळेस तुमचं पहिलं वाक्य होतं जल्लोष यात्रामध्ये की मी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आणि आता प्रत्येक शिवसेनेचे मंत्री असो नेते असो हे त्यांच्या तोंडातून एकच वाक्य येते की एकनाथ शिंदे साहेब आता मुख्यमंत्री होतील। खरं तर प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात हे भावना असली पाहिजे, मंत्री असू दे का आमदार असू दे, त्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा ह्या भावना फार महत्त्वाच्या आहे आणि त्या असणं फार गरजेचं आहे। अर्थातच आम्हाला अपेक्षा आहे का देवाभाऊचं प्रमोशन व्हावं आणि आमचे एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या भावना निर्माण होऊन गावगाव शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथं शिवसैनिक या भावनेतून आता मी काल 4 दिवसात आम्ही 20 सभा करून आलेलो आहोत आणि मेळघाट असेल, गोंदिया, भंडारा सगळ्या इकडे सातत्यानं या 15 ते 20 दिवसात पुन्हा मला आता एक महिना होत येईल 14-15 तारखेला, पण या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड बांधणी आम्ही करायला सुरुवात केली। जिथं विदर्भात कमी आहे असं समजल्या जात होतं तोच विदर्भ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करेल। काल प्रताप सरनाईक आले होते, त्यांनी पण त्यांनी सांगितलं की आम्ही आता संपूर्ण आमची जी टीम आहे म्हणजे नेते मंडळी कार्य हे सगळे आता महाराष्ट्रात पिंजून काढताय। बिलकुल सगळ्यांनी मला वाटते आता स्वस्थ बसून चालणार नाही, एक सेवाभावी वृत्तीचा माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री हवा आहे आणि त्या भावनेतून शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे। सगळे असं ठरवलंय 2029 आता स्वबळावर लढायचं आणि ज्याचं संख्याबळ जास्त आहे त्याचा मुख्यमंत्री शिवसेना किंवा ते स्वबळावर लढायचं का युतीकरण लढायचं ते शिंदे साहेब निर्णय घेईल, पण आम्ही पूर्ण ताकदीनं कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढायची जर तयारी आली, वेळ आली तर ते लढण्याची ताकद ठेवली पाहिजे।